तिने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एकातरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील आणि या श्री क्षेत्र नारायण गडावरील सर्व आदरणीय टाळकरी, सर्व गुणीजन, सर्व उभे राहिलेले संत महाराज मंडळी, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी वंदन करतो. अत्यंत छान असे मृदंगाचार्य आपल्याही चरणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायामध्ये परमार्थाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा अधिक प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माता भगिनी या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. अत्यंत छान अशी चांगली लाऊड स्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. याचे ऑपरेटर मालक आपल्यालाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि संकल्पित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. दोन तीन गोष्टीचा प्रामुख्याने आपण विचार करणं आवश्यक आहे. एका मिनिटामध्ये बोलून पुढे जातो. पहिली गोष्ट, हे स्थळ अत्यंत पवित्र आहे. दुसरी गोष्ट, इथे व्यक्ती पवित्र आहेत. आणि तिसरी गोष्ट, हा कालही पवित्र आहे. ज्या कालखंडामध्ये आपण हे देवाचं चिंतन करत आहोत, हा अधिक मासाचा पुरुषोत्तम मासाचा काल हा अत्यंत पवित्र आहे. ज्या स्थळावरती आपण हे भगवत चिंतन करत आहोत, हा स्थळ श्री क्षेत्र नारायणगड हे जे स्थळ आहे, हे जे ठिकाण आहे, हे अत्यंत पवित्र आहे. अनेक अपवित्र लोकांना, अपवित्र जीवांना, अमंगल जीवांना मंगल बनवण्याचं सामर्थ्य, अपवित्राला पवित्र बनवण्याचं सामर्थ्य, अशुभाला शुभ बनवण्याचं सामर्थ्य, दोषाला गुणात परिवर्तित करण्याचं सामर्थ्य आणि दुःखाला आनंदामध्ये परिवर्तित करण्याचं सामर्थ्य या गडामध्ये आहे. या गडाने, या स्थानानं अनेकांचं जीवन दिव्य भव्य आणि उज्ज्वल बनवलेलं आहे. असा सहजच आपल्या हृदयाची पवित्रता निर्माण करणारं हे स्थळ आहे. सहजच आपल्या अंतःकरणातली सात्विक स्पंदन जागृत करणारं हे स्थळ आहे. सहजच आपल्या मनाला अंतर्मुख बनवणारं हे स्थळ आहे. सहजच आपल्या वृत्तीतली शुद्धता वाढवण्याची शक्ती असलेलं हे अत्यंत पवित्र असं स्थळ आहे. अशा पवित्र स्थळावर पवित्र व्यक्तीच्या सानिध्यामध्ये आपण ही साधना करत आहोत. आपलं सगळं जीवन या गडाकरता, गडावरती येणाऱ्या भक्ताकरता, गडावरती येणाऱ्या वैष्णवाकरिता आणि गडाच्या परंपरेमध्ये आलेल्या अनेक गावामध्ये परमार्थाचा विकास व्हावा याच करता सदैव प्रयत्नशील असलेलं व्यक्तिमत्व, पूजनीय श्रद्धेय महंत प्रेममूर्ती बाबा इथं उपस्थित आहेत. अशा पवित्र महात्म्यांच्या सहवासात हे चिंतन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. वारकरी संप्रदायाची अत्यंत अंतरंगाशी साधना करणारी गोड मंडळी, पवित्र असलेली टाळी घेऊन उभे आहेत. तर समोर असलेले सर्वच वैष्णव, माझे जीवलग स्नेही गुरुबंधू,
आदरणीय शिवाजी महाराज भोसले उमापूरकर तेही इथं उपस्थित आहेत. अर्थात व्यक्ती पवित्र आहेत, स्थळ पवित्र आहे आणि कालही अत्यंत पवित्र आहे. अधिक याची चर्चा न करता आपण अधिक मासाची आपण ही चर्चा करत असतो. अधिक मासामध्ये जर नामचिंतन केलं तर इतर मासापेक्षा अधिक मासात केलेल्या नामचिंतनाचं पुण्य अधिक आहे. इतर मासापेक्षा अधिक मासात केलेल्या अन्नदानाचं दानधर्माचं पुण्य अधिक आहे. इतर मासापेक्षा अधिक मासामध्ये केलेल्या तीर्थयात्रेचं पुण्य अधिक आहे. इतर मासापेक्षा अधिक मासात केलेल्या गाथा पारायणाचं पुण्य अधिक आहे. खरं म्हणजे हे गणित फक्त पुण्याच्याच बाबतीत आहे असं समजू नका. इतर मासापेक्षा अधिक मासामध्ये खाल्लेल्या तंबाखूचं पाप सुद्धा अधिक आहे. हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे ना. आता थोडं अजून थोडं स्पष्ट बोलू का? थोडं बाबाची परवानगी असली मग बोलतो. त्यातल्या त्यात नारायण गडावर येऊन खाल्लेल्या तंबाखूचं पाप. आणि म्हणून माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की पुण्याच्याच बाबतीत हे गणित घेऊ नका. अधिक मासात जे कोणतं कर्म आपण करू त्या कर्माचं फल, मग ते कर्म सत्कर्म असेल किंवा दुष्कर्म असेल, त्याचं फल इतर मासापेक्षा कसं आहे, अधिक आहे. आणि म्हणूनच माझी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल ना तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा, मी इमानदारीने बरोबर 10ला सोडतो. विठ्ठल आणखीन एक छोटी विनंती मी आपल्या सर्वांकरता करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना सांगा सध्या मी कीर्तनात बसलेलो आहे, 10:30च्या नंतर आपण बोलू. तुमचं काय महत्वाचं काम असेल तर ते 10च्या नंतर करा. तोपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची काळजी घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, युट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी दिवसभर रात्रभर प्रवास करून कष्ट घेऊन इथपर्यंत आलोय, जीव तोडून तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं हे चांगलं नाही. त्याकरता कोणाचं वाजणार नाही याची काळजी घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. पण आता 1 तास फक्त माझ्यासाठी प्रसन्न राहा, आनंदी राहा, चांगलं लक्ष द्यायचं आणि कीर्तनात भजन करण्याची संधी आली की मुखानं विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा. शेळीकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगातून आपल्या अंतःकरणातील रूप लालसा आणि नाम लालसा प्रगट करतात. आपल्या अंतःकरणातील रूपासक्ती आणि नामासक्ती प्रगट करतात. लक्ष द्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणात लालसा आहे, आसक्ती आहे, प्रतीती आहे, एकदम सोप्या शब्दात आवड आहे. पण महाराजांच्या अंतःकरणामध्ये जी आवड आहे, जी आसक्ती आहे ती भगवंताच्या रूपाची आहे, भगवंताच्या नामाची आहे. संभाजी महाराज मला एक जण काय म्हटलं, एखाद्या वेळेस माणसं श्वास घ्यायचा विसरतील. काय करायचा? श्वास घ्यायचा विसरतील, पण मोबाईल विसरत नाही. काय प्रेम असते. तर लक्ष द्या, आता लक्ष द्या. आसक्ती अंतःकरणामध्ये जरूर असावी, प्रतीती अंतःकरणात जरूर असावी, लालसा अंतःकरणात जरूर असावी. पण ऐका, ती देवाच्या रूपाची असावी, देवाच्या नामाची असावी. महाराजांना विचारलं, तुम्हाला देवाचं रूप आणि देवाचं नाम का आवडतं?
महाराजांनी उत्तर दिलंय ते गोड आहे म्हणून आवडतं. गोड तुझे रूप गोड सर्व काळ. महाराजांच्या अंतःकरणातील आवडीचा आसक्तीचा विषय देवाचं रूप आहे आणि देवाचं नाम आहे. एक शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. ज्या अर्थी महाराजांना रूप आवडतं आणि नाम आवडतं त्या अर्थी मग महाराजांना माया आवडते का? कारण तत्वज्ञानामध्ये रूप आणि नाम हे दोन्ही अंश मायेचे आहेत. सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं म्हटलंय आणि नामरूपात्मकम जगत. नाम आणि रूप हे दोन्ही मायेचे अंश आहेत. मग महाराजांना माया आवडते का? उत्तर आहे नाही. महाराजांना आवडणारं रूप देवाचं आहे आणि महाराजांना आवडणारं नामही देवाचं आहे. परमात्म्याचं रूप जसं चैतन्य स्वरूप आहे तसं भगवंताचं नाम सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. हेतू इतकाच आहे. अंतःकरणातील आसक्तीचा प्रतीतीचा विषय देवाचं रूप आहे, देवाचं नाम आहे. लक्ष द्या. माणसाच्या अंतःकरणामध्ये आसक्ती प्रतीती नसलंच कळलं तर आवड असावी का नसावी? आवड बोला ना. असावी. बरं मी नसावी म्हटले ना तुम्ही थोडं सोडून देणार आहे? जरूर असावी. पण पुढचं वाक्य आहे का? अंतःकरणातील आवडीचा विषय नसावा, आवडीचा विषय नारायण असावा. आवडीचा विषय परमात्मा असावा, आवडीचा विषय तो त्यांचा नारायण अर्थात परमात्मा असावा. आसक्ती जरूर असावी. ऐका, प्रतीती जरूर असावी, अनुभूती जरूर असावी. एकदम सोपं. माणसाच्या जीवनात अनुभव असला पाहिजे का अनुभव नसला पाहिजे? तुम्ही जागे. अनुभव असला पाहिजे, फक्त तो देवाचा असला पाहिजे. कशाचा असला पाहिजे? देवाचा असला पाहिजे. म्हणजे ऐका, म्हणजे आपल्या अनुभवाचा विषय काय असावा? देव असावा. म्हणजे आपल्याला अनुभव फक्त कोणाचा यायला पाहिजे? आपल्याला अनुभव फक्त कोणाचा यायला पाहिजे? देवाचा. आणि आपली अडचण एवढीच आहे, आपल्याला अनुभव फक्त कोणाचा येत नाही? देवाचा. अनुभव फक्त कोणाचा यायला पाहिजे? देवाचा. आणि आपल्याला फक्त कोणाचा येत नाही? ऐका, लक्ष द्या जरा. आपल्याला अनुभव नाही का देवाचा नाही? देवाचा नाही. अनुभव नाही. कसं लोक बोलतात तर की महाराज काय उन्हानं नाही पांढरा झालो, अनुभवानं झालं म्हणतात. काय माणसांच्या खाजगीत चर्चा ऐकायच्या जरा. खाजगीत काही लोक म्हणतात माहितीये का? लोक असं बोलतात, अरे आपल्या गावात आपला हात धरायची कोणाची हिम्मत नाही,
आपण घरी बसून अख्ख्या गावाचं समजलं तुम्हाला, पुढचं सगळं समजलं. मी का आपल्याशी बोलायला लागलो? अनुभव नाही का आपल्याला? आहे, पण अनुभव प्रपंचातला आहे, अनुभव संसारातला आहे. आपल्याला परमार्थातला अनुभव कुठे आहे हो दादानो? जरूर अनुभव यावा, पण तो देवाचा यावा. प्रतीती जरूर यावी, पण ती अस्तित्व संपन्न वस्तूची यावी. ऐका, अस्तित्व संपन्न वस्तू कशाला म्हणतात? भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काल, तीनही कालामध्ये जी वस्तू अनुसूत असते तिलाच अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. जी वस्तू देश काल वस्तू परिच्छेद रहित असते तिला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. जी वस्तू स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य असते त्याला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. अस्तित्व संपन्न वस्तू कशाला म्हणतात? हजारो वर्षापूर्वी जे होतं, करोडो वर्ष पुढे जे राहणार आहे, आजही जे आहे, जे सर्वत्र आहे, सर्व काळ आहे, सर्वांतर्यामी आहे, सर्वगत आहे, सर्वानुमेय आहे, असं जे तत्व आहे त्याला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. एकदम सोपं. पहिलं होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, त्याला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. मग अशी वस्तू जर कोणती असेल तर तिचं नाव आहे सत्यतू. सत्यतू सत्यतू विठ्ठला, केवळ परमात्मा अस्तित्व संपन्न आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात आपल्याला अस्तित्व संपन्न वस्तूचीच काय यायला पाहिजे? प्रतीती यायला पाहिजे. किंवा किंवा आपल्या प्रतीतीचा विषय तरी अस्तित्व संपन्न असला पाहिजे. नाही लक्षात आलं? सोपं करतो. आपण ज्या रस्त्याने चाललो, आपण ज्या रस्त्याने चाललो, तो रस्ता आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असला पाहिजे. आणि समजा तसं नसेल तर मग आपण ज्या रस्त्याने चाललो त्या रस्त्यावर तरी आपल्या मुक्कामाचं गाव असलं पाहिजे. नाही कळलं? अजून सोपं करतो. जे योग्य आहे, जे योग्य आहे तेच आपल्याला भेटलं पाहिजे. आणि समजा तसं नसेल तर आपल्याला भेटलेलं तरी योग्य असलं पाहिजे. नाही लक्षात आलं? अजून सोपं करतो. जे हिताचं आहे, जे आपल्या हिताचं आहे तेच आपल्याला कळावं. जे आपल्या हिताचं आहे तेच आपल्याला कळावं. तसं नसेल तर मग आपल्याला कळलेलं तरी आपल्या हिताचं असावं. कळलं का? नाही कळलं? याच्यापेक्षा सोपं नाही सांगायचं आपल्याला. दोन्हीतलं एक कुठलं तरी जीवनामध्ये घडणं हे अत्यंत आवश्यक आहे. अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यायला पाहिजे. जगामध्ये वर्ग 4 आहेत. अशा काही वस्तू आहेत, असे काही पदार्थ आहेत की त्यांना अस्तित्वही नाही, त्यांना अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक पहिला वर्ग आहे अस्तित्व नाही आणि प्रतीती सुद्धा नाही. दुसरा वर्ग आहे अस्तित्व नाही पण प्रतीती येते. तिसरा वर्ग आहे अस्तित्व आहे पण वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. आणि चौथा वर्ग आहे अस्तित्व ही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. 4 प्रकार सांगतो. बहुतेक त्याच्यातच 10 वाजण्याची शक्यता आहे. पहिला प्रकार सांगतो. पहिला अस्तित्व नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. पहिला प्रकार. थोडं 2 फूट पुढे येतं का? 2 फूट पुढे येतं. 2 फूट असं पुढे. विठ्ठल पहिला प्रकार सांगतो. अस्तित्वही नाही आणि घाबरू नका, मी काय वर्गणी वगैरे अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. पहिला प्रकार. उदाहरणार्थ
वंध्या पुत्र. कोण? वंध्या पुत्र. वंध्या पुत्राला अस्तित्व नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. कळलं ना? वंध्या पुत्र म्हणजे नाही कळलं? आवो वांझ स्त्रीचा मुलगा. आता कळलं? काय तुम्हाला नाही कळलेलं मला कळतंय. ते महत्वाचं आहे. वांझ स्त्रीच्या मुलाला अस्तित्व आहे का? नाही. आणि त्याची कोणाला प्रतीती आहे का? असं कोण माणूस भेटला का? परवाच्या दिवशी बीडच्या स्टँडवर मला वांझ स्त्रीच्या पोरगान भेटला, आम्ही दोघं जमून चहा पिलो, असं आहे का? लक्ष द्या. वंध्या पुत्राला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती नाही. काय झालं? एक मावशी होती आणि मग ती भूदेवाकडे गेली. भूदेव, ब्राह्मण देव, तुमच्याकडे काय म्हणतात त्यांना? देव बाप्पा, काका, बडजी बुवा, काय म्हणतात? ब्राह्मण देव. असं लगेच ब्राह्मण माहित नसते. असं देवा, बडजी बुवा, काका, देव बाप्पा असं काही माहित असते ना. काय म्हणतात? अरे मग असं म्हणत तुम्ही काय राव कुशल? देव बाप्पा, देव बाप्पा. काय आपला तुम्ही आणि खेळी मिळी, मला जेवढं कळत नाही तेवढं सांगत जा. तर ती देव बाप्पाकडे गेली आणि सांगितलं, देव बाप्पा, मुलाची जन्मपत्रिका काढायची. कुंडली म्हणतात. कुंडली काढायची. ठीक आहे. देवबाप्पाने विचारलं, मुलाचं नाव सांगा. म्हटले नाव ठेवलेलं नाही. बरं ठीक आहे. मग त्याची जन्मतारीख सांगा. हा म्हणे गरीबाच्या घरी कुठे कॅलेंडर असतं का म्हणे तारीख सांगायला. ठीक आहे. जन्माचा वार सांगा. म्हणे विसरून गेले. जन्माची वेळ सांगा. हा घाई गडबडीत राहते का ध्यानात म्हणे. आता ऐका बरं का, वेळ माहित नाही, तारीख माहित नाही, वार माहित नाही, नाव ठेवलेलं नाही. कशी जन्मपत्रिका सांगा ना, कशी काढायची? अरे अवघड आहे. पण देवबाप्पा हुशार होते. देवबाप्पा असं म्हणाले, हे काहीच ध्यानात नाही. म्हटले मग असं करा, असं सांगा, आमचा श्री क्षेत्र नारायणगडावरचा अधिक मासातला सप्ताह होता आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी बार्शीकडच्या बोवाचं कीर्तन होतं आणि त्या दिवशी पोरग जन्मलंय असं सांगा म्हणे. मी त्या सालातलं पंचांग काढतो, जन्मपत्रिका तयार करतो. पण त्या मावशीने सांगितलं काहीच आठवणीत नाही. आता काय करायचं? अवघडच आहे. पण देवबाप्पा हुशार होते. ते म्हणाले, असं करा, तुमच्या मुलाला माझ्या समोर आणून बसवा. मी त्याच्या हस्तरेषा पाहतो, मस्तकाच्या रेषा पाहतो आणि त्याची जन्मपत्रिका तयार करतो. असं म्हटल्यानंतर त्या मावशीने उत्तर दिलं, म्हटलं पोरगा झालं नाही म्हणे. आता थोडं व्यवस्थित लक्ष द्या. जो मुलगा जन्माला आलाच नाही त्याची जन्मपत्रिका लिहिता येते का? मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. वांजेची आली का कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका की कल्पुपा. वंध्या पुत्राला अस्तित्व नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक मनुष्य असा धावतच आला. त्याला विचारलं, इतक्या पळत कुठे गेलतात? कीर्तनाला गेलतात का? तो म्हटला, छे, कीर्तनाला कुठे इतक्या पळत जातात का? कीर्तनाला लोक सावकाश जातात, निवांत जातात, आरतीच्या वेळेपर्यंत पोहोचतात. कुठे गेलतात? मग त्याने सांगितलं, लग्नाला गेलो होतो. लग्नाला गेलो. ठीक आहे. कोणत्या गावाला लग्न होतं? त्याने सांगितलं, गंधर्व नगरीला. लग्न कुठं होतं? गंधर्व नगरीला. तुम्ही कीर्तन संपल्यानंतर गुगलला विचारा, तुमच्या त्या मोबाईल मध्ये गुगल आहे ना, त्याला विचारा की बाबा गंधर्व नगरी कुठे आहे म्हणून. पण आता नाही बरं का, कीर्तन झाल्यावर गंधर्व नगरीला गेलो होतो, लग्न होतं. ठीक आहे. कोणा विचारलं, अरे पण लग्न कोणाचं होतं, मुलगी कोणाची होती? मग त्याने उत्तर दिलं, भीष्माचार्याची मुलगी होती. मुलगी कोणाची? भीष्माची. ते महाभारत वगैरे माहिती आहे ना, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य माहिती आहे ना. हा, मग मुलगी कोणाची होती? भीष्माचार्याची. भीष्माचार्याला 3 पोरी होत्या का 5 पोरी होत्या भीष्माचार्याला? मुलगी कोणाची होती? भीष्माचार्याची. बरं ठीक आहे. म्हटलं कोणाच्या मुलाला दिली? त्यांनी सांगितलं, मारुतीरायाच्या मुलाला दिली.
मुलगी कोणाला दिली? मारुतीरायाच्या मुलाला. बरं ठीक आहे म्हटलं. मी पुन्हा विचारलं, बरं ते लग्न ज्या मंडपात लागलं त्या मंडपाला जे खांब दिले होते, काय तुम्ही खांब म्हणता का बांबू म्हणता? खांब म्हणता. बरं, त्या मंडपाला जे खांब दिले होते ते खांब कशाचे होते? त्याने सांगितलं सश्याच्या शिंगाचे खांब होते. खांब कशाचे होते? सश्याच्या शिंगाचे. माऊली, सश्याचं शिंग वितभर लांब असतं का हातभर लांब असतं? अंदाजे चुकलं तर चुकू द्या. किती हातभर असतं पुढे बोलवल्याचा फायदा झाला. तर कशाचे खांब होते? सश्याच्या शिंगाचे. मी पुन्हा विचारलं, त्या मंडपाला शोभा येण्यासाठी जी फुलं बांधली होती, फुलं ती कशाची होते? त्याने सांगितलं आकाशाची फुलं होती. फुलं कशाची होती? आकाशाची फुलं गुलाबी असतात का नारंगी असतात? आकाशाची फुलं अंदाजे चुकू द्या काय. आकाशाची फुलं होते. मी शेवटी विचारलं, म्हटलं गड्या हे अवांतर प्रयोजन काय सांगू नको, परम प्रयोजन सांग, मुख्य सांग. मुख्य म्हणजे काय? जेवण. लग्न चांगलं कधी? जेवण चांगलं असतं. सप्ताह चांगला कधी? कीर्तनाचं काही देणं घेणंच नाही, ते जेवण पाहिजे. तर म्हटलं जेवायला काय होतं सांग? त्याने सांगितलं गुलाबजाम. म्हटलं काय डालड्यात तळलेले? छे तुपात तळलेले गुलाबजाम. मी म्हटलं काय जळशा गाईच्या तुपात तळलेले होते का? नाही. त्याने सांगितलं काश्मिरीच्या तुपात तळलेले गुलाबजाम होते. कोणत्या तुपात बाबा? काश्मिरीच्या तुपात तळलेले गुलाबजाम होते. सुटलं का तोंडाला पाणी? काश्मीन एका वेळेला साधारणतः 1.25 लिटर दूध देते का 1.5 लिटर दूध देते? अंदाजे चुकलं तर चुकू दे. त्याच्यापेक्षा जड येईल. जड आहे त्याला. दीड लिटर भरला. बरोबर आहे. काश्मिरीच्या तुपात तळलेले गुलाबजाम होते. मी शेवटी विचारलं, तुला म्हटलं एवढ्या चांगल्या लग्नाची बातमी कोणी सांगितली? तो म्हटलं आपल्या गावातला नाही का तो गोविंदराव, त्याचा पोरगा जन्म झाल्यापासून मुका, त्याच्या तोंडाला ऐकली. मला आता एवढंच उत्तर द्या, आता जे मी बोललो याच्यातलं खरं किती आहे? लवकर बोला. काहीच नाही. हे सगळं कसं आहे? मी आता सांगितलेलं सगळं कसं आहे? खोटं. माझं कीर्तन हे कसं आहे? ऐका, लक्ष द्या. आता सांगितलेल्या कोणत्याच पदार्थाला, वस्तूला अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. ज्ञानोबाराय बोलतात, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषान काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी, व्योम कुसुमाचा पांडवा, कवने देठ तोडावा, मनोनी नाही ऐशिया भवा आदी कैची. आता सांगितलेल्या कोणत्याच वस्तूला अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे, अस्तित्व नाही पण प्रतीती येते. वेदांतामध्ये याच्याकरता 2 दृष्टांत दिलेले आहेत. पहिला दृष्टांत दिलाय मृगजळाचा. मृगजळाच्या पाण्याला अस्तित्व आहे का? लक्षातच नाही. मृगजळ म्हणजे कळते का नाही? असं जळाया कळलं ना? मृगजळ सकाळी 6 वाजता दिसतं का रात्री 8 वाजता दिसतं? कधी दिसतं? दुपारी 12 वाजता, जेव्हा आकाशात काळे कुट्ट ढग जमा झालेले असतात तेव्हा दुपारी 12 वाजता मृगजळ दिसतं. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. चला, तेजाने उखिला भेटी झाली या विरा, मृगजळाची अपुरा रूप करणे. ऐका, मृगजळाच्या पाण्याला अस्तित्व नाही पण प्रतीती येते. हरिणाला ते खरं आहे असं वाटतं. हरिण धावत जात,
मृगजळ दिशे साचपणा दिसे साचपणा ऐसे साचपणा ऐसे मृगजळ दिसे दिसतंय खरं असल्यासारखं पण तिथं पाणी नाही. काय भाषा ज्ञानोबरायची आहे. ज्ञानोबराय संतात मृगजळाचे ओलांसे काय भूमी तिने मृगजळाच्या पाण्यानं कुठे जमीन ओले होते का. वाचुनी मृगजळाची तळी ती दिठी दुरुनीची निहाळी तेने पाणी साळी केळी लावीशी काही ज्ञानोबराय बोलतात. अर्थ इतकाच आहे मृगजळाच्या पाण्याला अस्तित्व नाही पण हरणाला मात्र ते खरं आहे असं वाटतं. थोडं जागा व्हा लक्ष द्या. पुढचं वाक्य जरा महत्वाचं सांगतोय. हरिणाच्या दृष्टीने मृगजळ खरं आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने मृगजळ खोट आहे आणि सूर्याच्या दृष्टीने मृगजळ नाहीच. आता पुढे ऐका. तसं हे सगळं जग तुमच्या आमच्या दृष्टीने खरं आहे. ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने खोट आहे आणि ब्रह्माच्या दृष्टीने जर पाहिलं तर नाहीच. ऐका. हे जग अर्थात मृगजळ खरं असल्यासारखं वाटतं. हरिण धावत जात पाणी भेटत नाही मरण पावतं. मृगजळाला अस्तित्व नाही पण प्रतीती येते. त्याच्यातला दुसरा दृष्टांत दिलाय गोड स्वप्नाचा. स्वप्न पदार्थाला अस्तित्व नसतं पण प्रतीती येते. स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत. जरा लक्ष द्या. स्वप्नामध्ये आपण राजा झालो. कधी स्वप्नात स्वप्नात आपण राजा झालो म्हणून जाग झाल्यानंतर पेढे वाटायचे का. आणि समजा स्वप्नात आपण मेलो घाबरू नका पण समजा स्वप्नात आपण मेलो म्हणून जागा झाल्यावर रडायचं का नाही रडायचं. भाषा ज्ञानोबरायची आहे. ज्ञानोबराय बोलतात स्वप्नीचे राज्य अथवा मरण नोहे हर्ष शोकाशी कारण. स्वप्नातलं राज्य हर्षाला कारण नाही तसं स्वप्नातलं स्वप्नीचे चेईले जाईल लया चेईले स्वप्नीचे लया जाईल. स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न कसं आहे खोट. बोला ना. स्वप्न कसं खोट. का खोट. का खोट तर स्वप्नातील वस्तू पदार्थ जाग झाल्यावर उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोट. पक्क ध्यानात ठेवायचं. म्हणजे कोणत्या कलमानं स्वप्न खोटं ठरवलं आपण. स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला
येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. बरोबर. मला एक उत्तर द्या. जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का? डोक्यात शिरलं नाही तुमच्या. समजा आपण झोपलो आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं, तर झोपेमध्ये स्वप्न पडल्यानंतर जागृतीतले बँकेतले किंवा आपल्या घरातल्या कपाटातले पैसे स्वप्नात उपयोगाला येतात का? नाही. आपल्या दारात लावलेली गाडी स्वप्नात उपयोगाला येते का? नाही. थोडक्यात जागृतीतली कोणतीच वस्तू कोणालाच स्वप्नात उपयोगाला येत नाही. चांगलं ऐकायचं. स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नसल्यामुळं आपण स्वप्नाला काय म्हणालो? स्वप्न खोटं. बरोबर बरोबर. अगदी तस जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का? येतात का? नाही. कोणी असू द्या, नाही येत. एक राजा होता. राजा, आता राजा झोपला. आता राजा काय आपल्यासारखं झोपतो का? कीर्तन ऐकत ऐकत. तो राजा आहे, त्याची ती सगळी व्यवस्था, पाट गादी पलंग अमक तमक, असा तो चांदीचा असा तो जग, त्याच्यावर सोन्याचं फुलपात्र, त्याच्यात स्वच्छ शीतळ सुगंधी पाणी. ज्ञानोबारायांची भाषा आहे, स्वच्छ शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचे पाणी. राजा झोपला. झोपेमध्ये राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये राजा शिकारीला गेला. शिकार शोधू लागला. 12 वाजल्या दुपारच्या. राजा शिकार शोधतोय. मे महिन्याचे दिवस, साधारणतः 23-24 मेचा कालखंड. 47-48 सेंटीग्रेड तापमान. सूर्य माथ्यावर आलेला. उन्हाची लाही होते. राजाला तहान लागली. शिकार भेटली नाही. राजाला तहान लागली. राजा पाणी 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 करत राजा संपूर्ण जगात फिरला, पण राजाला पाणी भेटलं नाही. आणि पाणी कुठं होतं? जगात. पाणी जगातच होतं ना. उशाला जगच होता ना. आणि राजा फिरला कुठं? जगात. पाणी कुठं होतं? जगात. लक्ष थोडं नीट द्यायचं. राजाला लागलेली तहान स्वप्नातली आहे आणि उशालाच ठेवलेलं पाणी जागृतीतलं आहे. हे ध्यानात ठेवायचं. जागृतीतलं आहे. जागृतीतलं उशालाच ठेवलेलं पाणी राजाला सुद्धा स्वप्नात उपयोगाला आलं नाही. कारण वेदांतातलं एक वाक्य आहे, समान सत्तेतच साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेत तो होत नाही. तुम्ही नका डोक्याला ताण करून घेऊया. आमचे काही लोक असल्यामुळं अधूनमधून एखादं वाक्य सांगावं लागतंय. मुद्दा इतकाच आहे माझ्या बोलण्याचा, राजाला सुद्धा जागृतीतला उशालाच ठेवलेलं जगातलं पाणी घेऊन स्वप्नातली तहान भागवता आली नाही. याचा अर्थ काय सिद्ध झाला? याचा अर्थ सिद्ध हा झाला, जागृतीतली कोणतीच वस्तू कोणालाच स्वप्नात उपयोगाला येत नाही. आता थोडा रिवर्स घेर टाका. तुम्ही स्वप्न खोटं म्हणाला. कशामुळं? तर स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. दादानो अगदी तसं जागृतीतले तरी पदार्थ स्वप्नात कुठं उपयोगाला येतात. आणि म्हणून जसं स्वप्न खोट आहे तशी ही जागृती सुद्धा खोटी आहे, असं आपल्याला खरं कळलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपल्याला ही जागृती सुद्धा खोटीच आहे, ही जागृती सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे, असं ज्या दिवशी आपल्याला खरं कळेल त्याच दिवशी ठरवायचं आपल्याला देवदेवातलं थोडं कळायला लागलं. विचारा ज्ञानोबाराय ना. ज्ञानोबाराय बोलतात, जे जे देखने
देखणे सकळ, हे 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 100% फिट बसणार आहे ना तुमचं, बरोबर आहे का नाही, याच्यातला भाग नाही. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, भाषा ज्ञानोबारायची, हे दिसणार सगळं जग म्हणजे ज्ञानोबाराय सांगतात मृगजळ आहे. मृगजळ, मृगजळ खरं का खोटं? मृगजळ खरं खोटं? ज्ञानोबाराय या जगाला मृगजळ म्हणतात, पण केवळ मृगजळ नाही म्हणाले, स्वप्नातलं मृगजळ. म्हणजे अगोदर तर मृगजळ खोट आणि शिवाय कशातलं ते स्वप्न. स्वप्न खरं खोटं? खोटं. आता खोट्या स्वप्नातलं खोट मृगजळ किती खोट असेल बरं? खोट्यातलं खोटं. ज्ञानोबाराय सांगतात हे जग तितकं खोट आहे. ज्या दिवशी हे जग इतकं खोट आहे हे जर आपल्याला खरंच कळलं तर मनुष्य भ्रष्टाचार करेल का? स्वैराचार करेल का? अत्याचार करेल का? अनाचार करेल का? हिंसाचार करेल का? सगळे प्रश्न, सगळ्या समस्या सुटून जातील. कधी? हे सगळं खोट आहे असं कळल्यानंतर. आपली अडचण एवढीच आहे, आपल्याला हे खोट आहे असं वाटतच नाही. काय तुकोबरायचे प्रमाण आहे? रज्जू सर्पाकार भासयले जगदंबर. ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने असतो काय? असते काय? दोरीच असते. परंतु आम्हाला साप आहे असं वाटतं. आहे काय ती? दोरीच, पण वाटतंय काय? साप. खरं म्हणजे दोरीच्या ठिकाणी साप दिसतो आम्हाला, बरोबर? साप दिसतो. पडलेली काय आहे? दोरी. आणि बापरे साप आहे. उजेडात साप दिसतो का अंधारात? अंधारात साप कशाला दिसेल? ज्या अर्थी दिसलंय साप दिसलाय त्या अर्थी तिथं उजेड आहे का अंधार आहे? ज्या अर्थी साप दिसलाय त्या अर्थी तिथं उजेड आहे का अंधार आहे? दिसलाय ना. काय तिथं? उजेड. बरोबर, उजेड. आणि मग माऊली, जर उजेड आहे असं तुम्ही म्हणता तर मग दुरीत दिसेल की हो साप कशाला? पडलेली काय आहे? दोरी. आणि तुम्हाला दिसलंय काय? साप. उजेडात का अंधारात?